कामगार मित्रांनो, ऑफिशियली कोणतंही एखादा अपडेट नाही आहे की जे सांगेल की अशा पद्धतीने तुम्हाला रिअपॉइंटमेंट आहे ती घ्यायची आहे। पण सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे कारण दिलं जातं आहे त्या कारणामध्ये त्यांना सांगितलं जाते की तुम्ही रिअपॉइंटमेंट घ्या। पण रिअपॉइंटमेंट घ्यायची कशी, तर सध्या तर त्यावरती अपॉइंटमेंट घेण्यासाठी कोणता टॅब नाही आहे किंवा कोणतं अपडेटसुद्धा नाही आहे। तर अपॉइंटमेंट कशी घ्यायची कामगार मित्रांनो, तुम्ही जर अगोदर अपॉइंटमेंट घेतलेली असेल आणि तुम्हाला पुन्हा रिअपॉइंटमेंट घ्यायची आहे, तर ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे त्या दिवसापासून 10 दिवस तुमची जी काय डेट आहे ती व्हॅलिड राहणार आहे। म्हणजेच 10 दिवस तुमचा जो काय डाटा आहे तो सुविधा केंद्राच्या जी काय सेटअप आहे, कॅम्प्युटर आहे, जे डाटा सिस्टम आहे त्या सिस्टममधून हलत नाही आहे। म्हणजेच सांगायचं काय आहे की अपॉइंटमेंट घेतल्यानंतर 10 दिवस तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येत नाही आहे किंवा रिअपॉइंटमेंट आहे ती घेता येत नाही आहे। 10 दिवसाच्या नंतर 11व्या दिवशी तुम्ही रिअपॉइंटमेंट घ्यायची आहे। आता ही रिअपॉइंटमेंट कशी घ्यायची, तर पहिला जसं तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली होती त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची आहे। रिअपॉइंटमेंटसाठी कोणताही स्पेशल टॅब ओपन नाही आहे, कोणतंही नवीन वेबसाईट आलेली नाही आहे, नवीन अपडेट नाही। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर कागदपत्रे कोणते आहेत जे तुम्हाला सुविधा केंद्रावरती घेऊन जायचे आहेत याच्या संदर्भातील माहिती सांगणारा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच पाहून घ्या।